नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 यावरील पाठ 8 पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान यावरील स्वाध्याय पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याला दिलेला त्यामध्ये पहिला प्रश्न, खाली रिकाम्या जागा भरून विधाने पुन्हा लिहा। खाली रिकामी जागा भरून विधाने पुन्हा लिहायचे आहे। कृत्रिम रोपण व गर्भरोपण या दोन पद्धतीचा वापर प्रामुख्याने रिकामी जागा यासाठी केला जातो। तर कशासाठी केला जातो? पशु संवर्धनासाठी। रिकामी जागा ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंग नंतरची क्रांतिकारी घटना होय। मूल्यपेशी संवर्धन। इन्शुलिन तयार होण्याच्या क्षमतेशी संबंधित विकार म्हणजे रिकामी जागा होय। तर रिकामी जागा मधुमेह। रिकामी जागा या व्यवसायाला भारत सरकारने NKM16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीकरिता प्रोत्साहन दिले आहे। तर कशा? मत्स्य शेती। दुसरा आहे जोड्या जुळवा। इंटरफेरॉन फॅक्टर सोमॅटोस्टाइन इंटरक्लुरिन। मधुमेह, ठेंगूपणा, विषाणू संक्रमण, कॅन्सर, हेमोफिलिया। तर अचं उत्तर आहे आपलं विषाणू संक्रमण। फॅक्टर, हेमोफिलिया, सेमोस्टॉटिन आहे ठेंगूपणा, इंटरक्लुरिन आहे मधुमेह। नंतर बघा तिसरा प्रश्न आहे, खालील चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहायचे आहे। तर बघा पहिला आहे, गैर जनुकीय तंत्रज्ञानामध्ये पेशातील जनुकामध्येच बदल घडवून आणला जातो। उत्तर कसं लिहा? गैरजनुकीय तंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा वृत्तीचा उपयोग केला जातो। बॅसिलस थिरुजायन्सिस या जीवाणूमध्ये जनुक काढून ते सोयाबीनच्या बियामध्ये टाकतात। तर बॅसिलस थेरुंजायन्सिस या जीवाणूमधून एक जनुक काढून तो कापसाच्या जनुकात टाकतात। चौथं टिपा लिहा। जैवतंत्रज्ञान व्यावहारिक उपयोग। उत्तर, जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग निरनिराळ्या क्षेत्रात करण्यात येतात। उदाहरण, पीक जैवतंत्रज्ञान, पशुसंवर्धन, मानवी आरोग्य इत्यादी। पीक जैवतंत्रज्ञान कृषी उत्पादक आणि विविधता वाढवली जाते। संकरित बियाणे आणि जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके, तणनाशकरोधी वनस्पती अशा संदर्भात विशेष संशोधन करण्यात आले आहे। या पद्धतीने पिकांच्या जास्त उत्पादन देणारे, रोगप्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी तसेच थंडीच्या परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या पिकांच्या जाती निर्माण केल्या जात आहेत। बीटी कापूस, बीटी वांगे, गोल्डन राईस अशा जाती आता बऱ्याच लोकप्रिय झाल्या आहेत। तणनाशकरोधी वनस्पतीतून बाहेर पडणाऱ्या रसायनामुळे आपसुकच तणांचे नियंत्रण शक्य झाले आहे। जैविक खतांच्या वापराने रासायनिक खतांचा उपयोग करता येतो। हायझोबियम, एक्झोबॅक्टर, नॉस्टॉक, एन्नाबीना या जीवाणूंचा तसेच ॲझोला या वनस्पतीचा वापर करून वनस्पतीच्या उत्पादनात लक्षणीय फरक पडला आहे। पशुसंवर्धन करताना जैवसंवर्धनाच्या पद्धती वापरल्या जातात। कृत्रिम रेतन आणि गर्भप्रत्यारोपण या पद्धतीने विविध प्राणीज उत्पादनांचे प्रमाण व गुणवत्ता या दोन्हीतही वाढ करण्यात आली आहे। मानवी आरोग्य सुधारण्यासाठी रोगनिदान तसेच रोगोपचार या बाबींचा विचार केला गेला आहे। मधुमेह, हृदयरोग अशा आजारांचे निदान जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने लक्षणे दिसण्यापूर्वीच करतात येते। एड्स, डेंग्यू यासारख्या रोगांचे निदान आणि त्वरित उपचार शक्य झाले आहेत। रोगांच्या उपचारासाठी वापरली जाणारी संप्रेरकासारखी औषधे, प्रतिजीवके आणि विविध लसी, प्रतिजन इत्यादी आता जैवतंत्रज्ञानाने तयार करण्यात येतात। तसेच रोगोपचार पद्धतीत जनुक उपचार हे देखील शक्य झाले आहेत। औद्योगिक उत्पादने आणि पर्यावरणाकरिता जैवतंत्रज्ञानाचा निरनिराळ्या पद्धतीने वापर केला जात आहे। DNA फिंगरप्रिंटिंग,
क्लोनिंग यासारख्या तंत्रज्ञानांनी व्यवहारात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. औषधी वनस्पतींचे महत्त्व. उत्तर, आयुर्वेदात नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्तीचे प्रयत्न केले जातात. भारताला आयुर्वेदाचा फार मोठा वारसा आहे. यासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पती पूर्वी जंगलातून गोळा केल्या जात असत. महत्त्वाच्या औषधी वनस्पतीची लागवड आता मोठ्या प्रमाणावर केली जाते. जगभरात तुळस, अडुळसा, ज्येष्ठमध अशा विविध काही वनस्पतीचा वापर केला जातो. ॲलोपॅथीच्या औषधीत देखील वनस्पती वापरल्या जातात. रसायनांनी तयार केलेल्या औषधेपेक्षा वनस्पतीपासून मिळवलेल्या औषधांचे दुष्परिणाम कमी असतात. यामुळे अशी औषधी वापरणे कधीही विताह असते. 5. पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आलेली वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरा. उत्तर, सर्वात साध्या आणि सोप्या वस्तू म्हणजे दही, ताक या घरच्या घरी बनवले किणवणाने तयार केलेले अन्नपदार्थ होत. इडली, डोसा, ढोकळा असे पदार्थ देखील किणव करून बनवले जातात. हे सर्वात प्राथमिक स्वरूपाचे जैवतंत्रज्ञान आहे. अलीकडच्या काळात निरनिराळे चीज, पनीर, योगर्ट, एनर्जी ड्रिंक्स हे खाद्यपदार्थ जैवतंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले जातात. बिनबियांचे द्राक्षे, पपया आणि कलिंगडे बाजारात मिळतात. त्यांचा वापर घरी केला जातो. जांभळा कोबी, पिवळा आणि लाल भोपळी, मिरच्या आणि सॅलडसाठी वापरल्या जाणाऱ्या विलायती भाज्या ह्या जैवतंत्रज्ञानाने बनवण्यात येतात. विविध लसी, प्रतिजैविके आणि मानवी इन्सुलिन यासारखी सप्रेरके घरोघरी वापरल्या जातात. कीटकनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल? उत्तर, कीटकनाशक हे एक प्रकारचे रासायनिक विष आहे. त्यांचा अनिर्बंध वापर केल्यामुळे ही रासायनिक विषे पाणी आणि अन्न यांच्यामार्फत अन्य झाडांमध्ये पसरतात. DDT, मेलेथिऑन, क्लोरोपॅरिफॉस अशी कीटकनाशके जैविक विषवृद्धीने अन्य साखळीत पसरतात. त्यामुळे त्यांचा वापर टाळू. कीटकनाशक फवारणीसाठी केवळ सेंद्रिय कीटकनाशके वापरून मात्र अतिप्रमाणातील वापर टाळू. फवारणीच्या वेळी आपलं नाक, डोळे आणि त्वचा यांचे संरक्षण करू. जनावरांच्या या लहान मुलांच्या संपर्कात कीटकनाशके येणार नाहीत याची काळजी घेऊ. मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमूल्य का आहेत? तर उत्तर, मानवी शरीर निरनिराळ्या अवयवांच्या कार्यानुसार चालत असते. मेंदू, वृक्क, फुफ्फुसे, हृदय, यकृत असे काही अवयव जिवंत राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत. तसेच आपली इंद्रिये, विशिष्ट डोळे हे बहुमूल्य आहेत. या अवयवांचे कार्य घडवले तर आरोग्याला धोका निर्माण होतो. मेंदूसारख्या अवयवात जर पुनर्जीवनाची क्षमता देखील नसते. काही अवयवांची डागडुजी शस्त्रक्रियेने करता येते, परंतु अशा अवयवांची कार्यक्षमता कमी झाली तर जगणे असह्य होते. म्हणून अशा अवयवांना बहुमूल्य म्हटले जाते. फलप्रक्रिया उद्योगांचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करा. तर उत्तर, फळे नाशिवंत असतात. त्यांचा वापर वेळेत केला नाही तर ती खराब होतात. त्यासाठी त्यांची साठवणूक आणि दीर्घकालीन वापर करण्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया करावी लागते. वर्षभर वापरण्यासाठी वाळवणे, खारवणे, साखर घालणे, आटवणे, हवा बंद करणे अशा विविध प्रक्रिया वापरल्या जातात. शीतगृह वापरून देखील फळे टिकवली जातात. जाम, जेली, सॉस, मुरांबे, क्षुद्दा, लोणची, सरबते अशा प्रक्रियेला केलेल्या पदार्थांना खूप मागणी असते. अशा प्रक्रिया केलेल्या फळांचा वापर तर करतातच, पण त्यापासून आर्थिक लाभ देखील होतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठात भारतीय फळांना खूप मागणी असते. त्यामुळे आपल्या परकीय चलन मिळू शकते. हापूस आंबा या फळाला असलेली मागणी पूर्ण केल्यावर स्थानिक बागायतदारांना खूप आर्थिक लाभ होतो. शिवाय जीवनसत्व फळे आणि फळापासून बनवलेले उत्पादनामुळे शारीरिक स्वास्थ्य वाढते. अशा रीतीने फलप्रक्रिया उद्योगांची मानवी जीवनातील महत्त्व आहे. लसीकरण म्हणजे काय हे स्पष्ट करा. उत्तर, लसीकरण म्हणजे लस देणे. हे लस प्रतिजन असते. विशिष्ट रोगजंतूच्या अथवा रोगांच्या प्रतिकारासाठी कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक्षमता मिळवली म्हणून लस देण्यात येते.
पूर्वीच्या काळात रोगजंतूचा वापर करून लस तयार केली जात असे। ही लस रोगजंतूंना पूर्णपणे अथवा अर्धमेले करून बनवली जाई, परंतु यातून काही जणांना त्या आजारांची लागण होण्याची शक्यता असे। हे होऊ नये म्हणून शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या लसी तयार केल्या। त्यांनी रोगजंतूचे प्रतिजन अँटीजन म्हणून काम करते त्यांचे जनुक मिळवून त्यांच्या मदतीने प्रयोगशाळेतच हे प्रतिजन तयार केले। अशा प्रतिजनांचा वापर लस म्हणून केला तर सुरक्षितरित्या रोगप्रतिकार शक्ती निर्माण होते। व्यक्तींना रोगमुक्त ठेवण्यासाठी अशा लसी देणे म्हणजेच लसीकरण करणे होय। प्रतिकारक प्रथम टोचणी अति सुरक्षित आहे, त्यामुळे अधिक क्षमतेचा आणि स्थिर लसी देऊन लसीकरणाच्या मदतीने पोलिओ, हेपॅटायटिस असे रोग दूर ठेवता येतो। खालील तक्ता पूर्ण करा। खाली तक्ता दिलेला आहे, तो पूर्ण करायचा आहे। जैवतंत्रज्ञान फायदे। पहिलं, पर्यावरणासाठी उपचार, जनुकीय उपचार, DNA फिंगरप्रिंटिंग, निरनिराळ्या लसी आणि खाद्य लसी, मानवी आरोग्यरित्या संपर्के आणि औषधे, पशुसंवर्धन, बदलत्या पर्यावरणात तंग धरणाऱ्या पिकांची वाणे, कृषी उत्पादनात वाढ। खालील वर्तुळातील योग्य उत्तर लिहा। मूलपेशींचे उपयोग, पुनरुज्जीवित औषध क्षेत्र रक्तपेशी बनवणे, अवयवरोपण, सेल थेरपी। 8वा, सहसंबंध ओळखून अपूर्ण असंबंध पूर्ण करा। इन्शुलिन, मधुमेह, इंटरक्लुरिन तर कॅन्सर। इंटरफेरॉन, इरेथ्रोपॅटिन, एनेमिया, विषाणू संक्रमण। रिकामी जागा, ठेंगूपणा, फॅक्टर VIII, हेमोफिलिया, सेमोस्टोस्टिन, सूर्यकांती, दुग्ध उत्पादन, नीलक्रांती, मत्स्योत्पादन। 9, जीवतंत्रज्ञान जसे उपयुक्त आहे तसेच काही प्रमाणात हानिकारकही आहे, यावर तुलनात्मक लेखन करा। उत्तर, जैवतंत्रज्ञानाने मानवी जीवनाला जातीला अन्नधान्य विपुल प्रमाणात प्राप्त झाले, त्यामुळे या शास्त्राला उपयुक्त म्हणता येते। आरोग्य आणि औद्योगिक उत्पादनांचे अनेक प्रश्न सहज सोडवले आहेत। पूर्वीच्या काळात अकस्मात रोगराईंच्या साथी पसरत अनेक लोक त्यात मृत्युमुखी पडत। अन्नाचा तुटवडा तर नेहमीच असे। दुष्काळ आणि त्यामुळे होणारी उपासमार यात मानवजात होरपळून निघत होती। साधारण 40-50 वर्षापूर्वी दुधाची उपलब्धता फार कमी होती। धान्य उत्पादनांच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण नव्हता, पण जीवतंत्रज्ञानाच्या नंतर धान्य आणि इतर अन्न याबाबत आपण खूप प्रगती केली आहे। आरोग्याचे अनेक प्रश्न आता सोपे झाले आहेत। दुधार, मधुमेहासारख्या रोगांसाठी आता मानवी इन्सुलिनच्या साहाय्याने शर्करा नियंत्रण करणे सोपे झाले आहे। विविध लसी तयार झाल्यामुळे रोगांच्या साथीवर नियंत्रण आलेले आहे। प्रदूषण नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन आणि इंधनांचे प्रश्न आता वेगळ्या पद्धतीने हाताळता येत आहे। हे असे छान चित्र असले तरी जीवतंत्रज्ञानाच्या उपयोगात एक कृत्रिमता असते। जनुकीय बदल निसर्गाच्या विरुद्ध जाऊन केले जातात। जीवाणू, विषाणूच्या जीनोममध्ये मानवी जनुके घालून स्वीत साधले जाते। क्लोनिंग सारख्या तंत्राला तर नैतिक विरोध आहे। मानवी प्रजननाच्या पद्धतीत देखील जैवतंत्रज्ञानाचा वापर करून क्लोनिंग केल्यास येणाऱ्या पिढ्यांना माता असेल पण पित्यांची जरुरी लागणार नाही। कृत्रिमतेने पृथ्वीवरच्या सजीवांच्या जनुकांचे मानवाने त्यांच्या फायद्यासाठी फेरबदल केले तर निसर्ग नियमात हे बसणारे नाही। त्यांचे दूरगामी परिणाम भयानक असतील, त्यामुळे जीवतंत्रज्ञान हानिकारक देखील होईल। अशा प्रकारे आज आपण 8व्या पाठावरील प्रश्न उत्तर बघितली। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।